धन्यवाद. थँक्यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर योगेश पाटील सर. अवघीची त्रैलोक्ये आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. प्रेक्षकांनो काही चैतन्य निर्माण झाले या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय बाळाराम घोडे स्मृती चषक 2026 ही स्पर्धा. आणि पाहता पाहता पहिल्याच दिवसामध्ये असं वाटतं की आज फायनलचा दिवस तर नव्हे, इतकी रोमांचकता निर्माण झाली दुपारच्या सत्रानंतर. आणि पाहता पाहता या स्पर्धेने लोकप्रियतेचं उंच शिखर गाठलं. आणि स्वर्गलोकी ज्यांनी स्थान प्राप्त केले ते सन्माननीय स्वर्गीय हरिभक्त पारायण स्वर्गीय बाळाराम घोडे साहेब सुद्धा ह्या स्पर्धेवरती पूर्णपणे खुश झाले असतील. त्यांना सुद्धा स्वर्गातून आनंद गगनात मावेनासा झाला असेल. त्यांनी सुद्धा कृपा आशीर्वाद दिलेत ह्या स्पर्धेला की उद्याचा दिवस सुद्धा असाच लाजबाब असेल. परंतु चालू सामना किती चित्तधारक असेल. झाला जाऊया पण मैदानामध्ये. सलामीची जोडी मैदानात आली आहे ती अंकित दळवी आणि अक्षय थेट यांनी बॉलिंग मार्कवरती. अजय कदम पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ गंधारी कल्याण यांकडून. पहिला चेंडू फुललेत वापरला गेला, त्याला अगदी ड्राईव्ह केलं लो बॅकलिपच्या माध्यमातून संकेतचा भाऊ अंकित दळवे याने. अंकल त्याला अगदी टोपण नाव आहे आणि त्यांनी सुंदर इथे कॉन्फिडन्सली एक सिंगलची प्राप्ती केली. अंकित दळवी ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाली आहे गावदेवी नानकर संघाची. या सेमीफायनलमध्ये एक पहिली धाव जोडली आहे अंकित दळवीने. पहिली 2 षटकं 10 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. अजय कदम षटक हाताळतोय. सर्व मान्यवरांनी आमचं रंगमंच मंच तुडुंब भरलंय आणि सभोवताली पाहतो आपण की मैदान सुद्धा पूर्णपणे गजबजलंय लाडक्या आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या या उपस्थितीने. सर्वांचं हार्दिक स्वागत. फॉर द विकेट. आणि हा फ्लाइट दिलाय हलक्यात टॉस केलाय, त्याला आडव्या बॅटनी लॉब केला अक्षय थाटेने. चिडची रेस लागली आणि रेस जिंकली चेंडूने सीमा पार चौकार. 4 रन. आपल्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतात या ठिकाणी हे दोन्ही पण मातब्बर संघ पाहतो आपण. तोडीस तोड खेळ करावा लागेल. आणि आता आजच्या दिवसामध्ये दोन्ही पण संघांनी अध्यक्ष अक्षरशः क्रिकेट विश्वाची या लाडक्या प्रेक्षकाची मनं जिंकलेत. परंतु जो संघ या सामन्यामध्ये 1% सरस कामगिरी करेल तो संघ पोहोचेल फायनलमध्ये स्वर्गीय बाळाराम घोडे स्मृती चषकामध्ये. 2 चेंडूमध्ये 5 धावा जोडल्यात अक्षय थेटे आणि अंकित दळवीने. अक्षय पुन्हा सज्ज झालाय सामना करण्यासाठी गोलंदाज अजय कदमचा. रिव्हर्सचा पवित्रा इथे घ्यायची गरज होती का. आधीच्या चेंडूमध्ये चौकार आल्यानंतर अशा प्रकारची या ठिकाणी पाहतो की विनाशकाली विपरीत बुद्धी कधी कधी सुचत असते. आणि पंचांनी बाईचा इशारा केलाय. गोकुल पाटील सरांनी आम्हाला दर्शवलाय. एका या धावेने धावसंख्या 6 वरती पाहतो आपण आई गावदेवी नानकर संघाची. अनेक नानकरचे पॅकर्स, अनेक नानकरचे पाठीराखे, आधारस्तंभ, चाहते ते सुद्धा जोडले गेलेत. सर्वांचं स्वागत. आणि दुसऱ्या बाजूला लोणाड अनुज 11चे सुद्धा पाठीराखे जोडले गेले, त्यांचं सुद्धा स्वागत. दोन्ही संघांना आमच्या पंडित गोडे अँड टीम जय अंबिका स्पोर्ट दिवरुमपाडाकडून समसमान शुभेच्छा. आपण आपला उत्कृष्ट खेळ दाखवावा. कामगार घरी जायची वेळ आहे परंतु प्रत्येकाला इथे थांबवावं वाटेल असं सुसज्ज मैदान, ज्या मैदानामध्ये रंगते ही स्पर्धा. ओ बॅटचा फ्लो खाली घेतला आणि चेंडूच्या खाली घुसून तो फटका मारण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हरला. तिथे चांगली फिल्डिंग झाली राहुल कडून. त्या दरम्यान सिंगलची प्राप्ती अंकित दळवीकडून. धावसंख्या 7 वर 7 विदाउट लॉस टीम गावदेवी नानकर. आजच्या दिवसामध्ये मस्त भरारी घेतली आहे लोणाड संघाने. अनेकांचा अगदी त्यांनी अपेक्षांचा भंग सुद्धा केला. ज्यांना असं वाटलं नव्हतं की आजचा दावेदार असेल परंतु अजय कदमने या संघाला ह्या अंगामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आणलाय. आणि त्यामध्ये त्यांचे सर्व 10 खेळाडू मातब्बर पद्धतीने बॅकअप देत आहेत. आणि त्या कारणाने तो संघ अगदी चॅम्पियन संघाविरुद्ध 2 हात करतोय. एक चॅम्पियन आज बाद झाला म्हणजे परतला जे हनुमान चौदरपाडा. आणि गावदेवी नानकर इथे अपराजित आहे. हो 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 इथे लॅप शॉट मारण्याचा प्रयत्न होता. आगळा वेगळा फटका अनऑर्थोडॉक्स फटका मारण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो अक्षय थेटे. हा रिस्की प्लेअर आहे, अक्षरशः जोखीम घेण्यामध्ये माहीर आहे म्हणून त्याला फायटर नेहमी आपण म्हणत असतो. एक धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे 8 वरती टीम गावदेवी नानकरची. विदाउट लॉस या सुस्वागतम वेलकम पाहुण्यांचं स्वागत. प्रत्येकाला यावं असं वाटतं या मैदानाच्या चहूबाजूला जे जात आहेत. आणि आमच्या सर्व पाहुण्यांना आम्ही इथे अनुमोदन करतोय. ज्येष्ठ समाजसेवक असतील, नागरिक असतील, सर्वांनी या. ही आपली लाडकी स्पर्धा आहे. आपले लाडके स्वर्गीय हरिभक्त पारायण बाळाराम घोडे साहेबांना आपण श्रद्धांजली वाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने. सामना करेल अंकित दळवी. अजय कदमचा राऊंड द विकेट. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केला, वर पिच टाकला तर त्याला अगदी बुंद्या टाकचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न.
मिड ऑफच्या फिल्डरकडून झाला, त्या दरम्यान हिट नाही झालं पण तो सुरक्षित पद्धतीने पोहोचले अंकित दलवीने. अशा प्रकारे गोकुळ पाटील सरांचा इशारा. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आहे आणि या पहिल्या षटकामध्ये 4 सिंगल, एक लेग बाईज आणि एक चौकार आपण पाहतोय लेखाजोगा. धावसंख्या 9 विदाउट लॉस. टीम गावदे नानकर. यस डीजे. चषक आहे ओलाई फेमस. तर 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा सेमीफायनलचा मुकाबला आहे. सेमीफायनल क्रमांक 1 ह्या ट्रॉफी मधली लेट बारामजी घोडे ट्रॉफी आपण पाहतोय 2026 स्पॉन्सर्ड बाय ऑर्गनाइज्ड अरेंज्ड बाय पंडित घोडे अँड टीम, जय अंबिका स्पोर्ट्स देवरुमपाडा आणि ग्रामस्थ मंडळ देवरुमपाडा यांच्या वतीने स्पर्धा. नवीन षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय राहुल आणि समोर अंकित दळवे असेल. चांगली सुरुवात तसं पाहता दोन्ही संघांची म्हणू शकतो आपण. अगदी समतोल दोघांची कामगिरी, चांगली फाईट होण्याची दाट शक्यता योगी सर. दोन्ही पण आजचे संघ पाहतो की बलाढ्य खेळ दाखवतात आजच्या दिवसामध्ये. चॅम्पियन कोण आहे, चॅम्पियन कोण नाही हे न पाहता आपण आजचा त्यांचा खेळ कसा आहे हे नक्कीच पाहतोय. आणि सर्वांनी या दोन्ही पण संघांनी 12-22 खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले या सर्व क्रिकेट रसिकांचं. पहिला चेंडू आणि तिथे रिव्हर्स पवित्रा घेतला अंकित दळवीने, मिस करतोय त्या ठिकाणी. दोघांनी तिथे हा प्रयत्न केलाय आणि दोघांचा प्रयत्न असफल ठरला आतापर्यंत या इनिंग मध्ये. एक प्रयत्न अक्षय थेटेने सुद्धा केला होता आणि हा प्रयत्न पाहतो आपण अंकित दळवीकडून असफल ठरला. संघाची धावसंख्या 9 ऑन द बोर्ड. लगा तो आबाद नाही लगा तो बर्बाद असा हा फटका आहे. आणि जेव्हा फटका लागतो तेव्हा समोरच्याला चटका नक्कीच बसत असतो, कारण रिव्हर्स फटके मारणं म्हणजे जोखीम असतं. त्यासाठी मास्टर की पाहिजे, त्यासाठी तुमची प्रॅक्टिस फार महत्वाची असते. धावसंख्या 9. पुढचा चेंडू मार्गस्थ राहुल कडून. शॉट ऑफ लेन टर्न केलाय, सहज त्याने आधी उडवला, तिथे फिल्डर पोहोचला होता, झेलचा प्रयत्न नाही केला गेला आणि काय रिले फिल्डिंग. वा 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 जबरदस्त. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. झेलचा प्रयत्न नाही झाला, अडवण्याचा प्रयत्न झाला, एकाने ढकलत दुसऱ्याकडे, दुसऱ्याने ढकलत पुन्हा पहिल्याकडे आणि अशा पद्धतीने तो एक प्रकारे व्हॉलीबॉल पाहायला मिळाला आपल्याला. अशा पद्धतीने चौकार वाचवला. 2 धावा जोडल्या गेल्यात अंकित दळवीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या नानकरची 11 वरती विदाउट लॉस. अनेक प्रेक्षक जोडले गेलेत बघा. कोणी कमरेवरती हात देऊन उभा आहे, कोणी बॅरिकेडला लटकलाय, कोणी बाईक वरती बसलाय. अनेकांनी ट्रिपल सीट येऊन इथे मॅच बघण्याचं धाडस दाखवलंय. त्यांचं स्वप्न अगदी फ्री टुर्नामेंट त्यांच्यासाठी पाहायला मिळते देवरुमपाड्याच्या वतीने. हो 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 फुलटॉस मिळाला, जसा हवा तसा चेंडू मिळाला आणि फुलटॉसला इथे वसूल करत असताना अंकित दळवीचा रिव्हर्स हिट 4 रन. स्वर्गीय बालराम गोडे खुर्ची चषक आहे ओलाई फेमस. क्रिकेट संघ करती स्पर्धा आयोजन. अगदी सुंदर नियोजनबद्ध आयोजन कसं करायचं याचं आपण जागतं जिवंत उदाहरण पाहतो आपण. जय देवरुमपाडा अंबिका स्पोर्ट्स आणि पंडित घोडे अँड टीम यांच्या वतीने हे. सोबतीला आमचे माननीय उपसरपंच रोहिदाजी घोडे, इतर सर्व ग्रामस्थ मंडळी, घोडे मंडळी आणि अनेकांचं मोलाचं योगदान त्यामध्ये आपण पाहतोय. अनेक आपल्याला आज मान्यवर सुद्धा लाभले. प्रत्येकाने अगदी प्रेमाच्या खातर, स्वर्गीय बाराम घोडे यांच्या साहेबांच्या प्रेमा खातर, आदरांजलीच्या खातर अगदी सडल हाताने मदत केली आणि त्या मदतीच्या आधारे, या प्रयत्नाच्या आधारे ही अगदी सुंदर स्पर्धा साकार होत असताना 2 दिवसीय स्पर्धा पहिला दिवस इथे सक्सेसफुल पार होतोय. धावसंख्या 15 होती. आई गावदेवी नानकर संघाची एकही नुकसान नाही. 15 विदाउट लॉस. पुढचा चेंडू गोलंदाज राहुल कडून राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट. लेफ्ट हँडर आहे, ड्राईव्ह केलाय, लॉबचा प्रयत्न होता परंतु तिथे जो आडवा गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट पाहतोय आपण. पॉईंटच्या दिशेने कव्हर पॉईंटचा फिल्डर वेगाने आला, त्या तितक्याच वेगाने 2 धावा अंकित दळवीने पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 17 ऑन द बोर्ड. जीवनाच्या पटलावरती असं म्हटलं जातं की असं काय कार्य करा की जगाने तुमचा उदाहरण, तुमचे धडे घेतले पाहिजेत. स्वतःला असं सिद्ध करा की तुमच्या नावाचा विचार झाला पाहिजे. म्हणून म्हटलं जातं की विचार असे मांडा की तुमच्या विचारावरती लोकांनी विचार केला पाहिजे. खेळ असा दाखवा की तुमच्या खेळाला लोकांनी पसंत दिली पाहिजे. आणि तसा खेळ इथे दोन्ही संघांकडून झालाय दिवसभरामध्ये. चेंडू क्रमांक 5 या दुसऱ्या षटकातील.
हो अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी पाहिलं, गोकुळ पाटील सर आमच्याकडे वळतायत. निहाल चेंडूचा टप्पा बघितला, इम्पॅक्ट चेक केलं, फिनिशिंग चेक केलं, गॅदरिंग चेक केलं आणि 0 सेकंदमध्ये पंचांना निर्णय द्यायचा असतो आणि वाईटचा इशारा झाला. धावसंख्या 1 पुढे 18 वरती आई गावदेवी नानकर विदाउट लॉस, 18 ऑन द बोर्ड. आपलं ध्येय, आपलं टार्गेट, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला अगदी बलवान बनवायचं असतं. म्हणून म्हटलं जातं की खऱ्या अर्थाने सामर्थ्यान व्हायचं असेल तर एकट्याने लढाई शिका. जशी आजच्या दिवसामध्ये बऱ्याच खेळाडूंनी एकट्याने लढाई दिली आहे, त्यामध्ये प्रत्येक संघामध्ये एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तसं इथे संकेत दळवीची लढाई आपण बघितली, त्याने दोन्ही पण मॅच फिनिश केल्या आणि त्याचाच भाऊ खेळतोय अंकित दळवी. बॅट काहीशी स्लाइस झाली होती त्या ठिकाणी, बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला, गलीच्या डोक्यावरून जात असताना सिंगलची प्राप्ती. धावसंख्या सिंगल 19 वरती आणि 2 षटकांची इथे समाप्ती नाही झाली. अजून एक चेंडू शिल्लक आहे, कारण एक वाईट पडलाय, तो म्हणजे राहुलचा. 3 षटकांची सेमीफायनल आहे. तसं बघितलं तर समतोल धावसंख्या आहे, जास्त पण नाही कमी पण नाही, अगदी नेक टू नेक फाईट चालू आहे. दोन्ही पण संघ जबाबदारीने खेळ प्रदर्शित करतायत. दोन्ही संघांना माहिती आहे की आपल्याला महत्त्वाचा सामना आहे, सेमीफायनल जिंकायचे म्हणजे आपण एका ट्रॉफीवरती नाव करू शकतो. रनरअप आणि विनर अशी ट्रॉफी मिळणार आहे. त्या चकमकत्या ट्रॉफी पाहतो आपण, ज्याकडे सर्वांचं लक्ष आहे. आता अक्षय थेटे समोर असेल राहुलसाठी. राहुलचा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा. डीपमध्ये बॅकवर्ड केले घेतलंय, डीपमध्ये मिड विकेट आहे, डीपमध्ये अगदी वाईडिस लॉंगॉनमध्ये अजय कदम त्याची जागा. आणि इथे हो आडव्या बॅटनी चाबूक शॉट प्रवेशद्वाराकडे जात असताना प्रेक्षकांमध्ये जल्लोष. अक्षय थेटेचा षटकार. जय अंबिका क्रिकेट संघ गातो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ गातो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ गातो ठाणे जिल्ह्यामध्ये. जबरदस्त प्रयत्न करतो वारंवार अक्षय थेटे. जेव्हा कमी असते तेव्हा चांगलं कामगिरी करायची त्याची हमी नेहमीच आपल्या संघाला असते आणि तो हमी पूर्ण ती कामगिरी करतोय. आणि असं वाटलं की जसं मी उल्लेख केला की समतोल सामना आहे, धावसंख्या कमी पण नाही जास्त पण नाही, पण तो लगेचच मोठा अटॅक केला ठिकाणी अगदी. आणि अटॅक करत असताना वेगाने अगदी हवेला चिरत फाडत चेंडू गेला होता. त्या ठिकाणी फिल्डर सुद्धा पाहत राहिला, त्या ठिकाणी प्रेक्षक सुद्धा पाहत राहिले. जे रस्त्याच्या कडेला होते त्यांनी गाडी थांबवली आणि या फटक्याचा आनंद घेतला. तो फटका नव्हे तर चटका होता. अक्षय थेटेच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूमध्ये इथे आगाज केला अक्षयने, षटकार मारला. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या आई गावदेवी नानकरची 25 विदाउट लॉस, 25. तब्बल ह्या षटकामध्ये विश्लेषण बिघडून टाकलं. तसं पाहता 5 चेंडूमध्ये राहुलने 10 धावा दिल्या होत्या, परंतु विश्लेषण बदललं आणि 16 धावांचं खर्चिक शटल त्याच्याकडून हाताळलं गेलं. ते म्हणजे नानकर संघासाठी मस्त वसुली केली अक्षय थेटे यांनी. आता समोर लेफ्ट हँडर अंकित दळवी. एक गडी बाद नाहीये, ब्रेक तुची गरज आहे, परंतु या ठिकाणी धावा रोखणं गरजेचं असेल. त्यानुसार विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल, म्हणजे तुम्ही धावाही रोखू शकता. विकेट मिळाले तर धावा आपोआप रोखल्या जातात. तो प्रयत्न इथे करावा लागेल. आपण पाहता की ग्राउंडमध्ये फिल्डिंग सजवली जाते, जास्त वेळ घेऊ नका. अजून तुमची इनिंग बाकी आहे मित्रांनो. दोघांसाठी अगदी चांगली कामगिरी तुम्ही वेळेच्या बाबत करा. पहिला चेंडू फ्लाईट दिला आणि रिव्हर्स अटेम्प्ट करतोय पुन्हा एकदा अंकित दळवी. सक्सेसफुली अटेम्प्टेड. स्लोअर फुलटॉस होता आणि त्याला उडवलं होतं आधी बॅकवर्ड झोनकडे जात असताना. थर्ड मॅनला फिल्डर आला वेगाने, जो पॉईंटला उभा होता आणि त्या दरम्यान तितक्याच वेगाने अगदी तत्परतेने समतोल पद्धतीने समन्वय साधून दोघांचं कॉम्बिनेशन राखून धावसंख्या 2 पुढे 27 वर, 27 विदाउट लॉस. टीम आई गावदेवी नानकर 5 चॅम्पियन पद त्यांनी पटकावलीत या हंगामामध्ये. 25-26 हंगाम सुरू झालं. अमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जेवढ्या स्पर्धा झाल्या त्यातील 5 स्पर्धा जिंकल्यात त्या आई गावदेवी नानकर. त्यातील 5 स्पर्धा जिंकल्यात त्या जय हनुमान चौदरपाडा. तो चौदरपाडाचं या स्पर्धेमधला प्रवास संपलाय. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा गोपनीसारखी बॅट फिरवली. दूरवरती फिल्डर त्या ठिकाणी आहे, वेगाने जातोय आणि तितक्याच वेगाने ऍक्शन मध्ये फेकी सुद्धा केली आहे. थांबवलं अक्षय थेटेला तिथे. अक्षय थेटेने स्वतःचा बचाव केला. या फेकीमध्ये सुद्धा बॅटरला पाहावं लागतं कधी कधी. आणि लेदर क्रिकेटमध्ये काय होत असेल, परंतु तेव्हा त्या ठिकाणी हेल्मेट सुद्धा असतात. या गोष्टी सुद्धा पाहिल्या जातात. धावसंख्या आपण पाहतोय, धाव फलकावरती स्क्रीनवरती पाहू शकता 28-0 बाद. आतापर्यंत अक्षय थेटे खेळतो 11 वरती आणि अंकितची खेळी आहे 15 वरती. वैयक्तिक धावसंख्या दोघांनी पार्टनरशिप 26 धावांची इथे दाखवलेली आहे त्यांच्या बॅटिंगच्या माध्यमातून. त्याचं कारण की आपण बघितलं एकही गडी बाद नाही आणि बाकीच्या धावा आल्या त्या वाईड आणि लेग बायच्या रूपाने आणि बाईच्या रूपाने. शॉर्ट ऑफ लेन त्याला उडवलंय. पुलचा प्रयत्न होता, तिथे सेफ शॉट आहे. दूरवरती फिल्डर खूपच लांब आहेत आणि त्या दरम्यान पूर्ण संधी मिळाली.
टप्पा पडला आणि जवळपास चेंडू 30 फूटभर उंच उडाला, कारण निवियाचा चेंडू आहे. जेव्हा बाउंड्री लाईनला अगदी तुम्ही झेल जेव्हा घेत नाही ना त्यावेळेला तुमच्या डोक्यावर नक्कीच जातो. आणि अशाच घटना घडल्याच सुद्धा. संकेतने एक चौकार मारलेला मॅच फिनिश करताना, तो सुद्धा चौकार अगदी डोक्यावरून गेलेला. एक चौकार गेला होता आपण बघितलं नुकताच, आधीच्या फटक्यात सुद्धा चौकाराने संकेतने मॅच समाप्त केली. म्हणजे निवियाचा चेंडू जास्त प्रचलित झालाय. इथे धावसंख्या 30. हो 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 हो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी पुस्तकी फटका. तिथे फिल्डर येतो, एका हाताने पकडला आणि फेकी. हो असं असताना इथे अंकित दळवी, धोक्याची घंटा वाजली. नॉन स्ट्राईक एंडला धावत असताना बाद होतो अंकित दळवी. एक धाव कंप्लीट आणि एक रनआउट. काय तो खेळतोय, कुठल्याही दिशेला ठेवा अजयला. आणि लॉंग ऑन लॉंग ऑफ काही पण असू दे, पूर्णपणे आपल्या नावाच्या अवतीभोवती वलय त्यांनी प्राप्त करून दिले या संघाला. अनुज 11, जय दुर्गा लोणाड संघ. विकेटचं पतन झालं. आपण जो उल्लेख केला की एखादं ब्रेक थ्रू प्राप्त केलं तर काही धावा रोखल्या जातील, पण तो अगदी मागच्या दोन्ही सामन्यांचा मॅच फिनिशर आलाय. संकेत दळवी नॉन स्ट्राईकला, परंतु स्ट्राईकला असेल अक्षय थेटे. अक्षय खेळतोय. आपण पाहिलं की 14 वरती धावसंख्या 31 वरती एक गडी बाद. पाहता पाहता ह्या नवीन वर्षाचे 17 दिवस गेले, कसे गेले ते कळलेच नाही. नवीन वर्ष, आधुनिक युग आहे, फास्ट युग आहे आणि फास्ट फटका आहे. फुल टॉसला तिथे उडवलाय. मिड विकेटच्या फिल्डरच्या डोक्यावर जात असताना अक्षयचा अजून एक ब्लास्ट, सिक्सर. तोपर्यंत आपण चांगल्या थेट स्पर्धा आणि चांगला स्पर्धा गाजू, चांगला सामना गाजू. इथे गाजाबाजा करतोय षटकार लोकला आणि अक्षय पोचलाय वैयक्तिक 20 वरती. संघाची धावसंख्या पोहोचवली आहे षटकाराने 37 वर. 37, लॉस ऑफ 1 विकेट. विकेटचं पतन झालं आम्हाला माहिती नाहीये. आणि चेंडू शिल्लक आहे आता शेवटचा, लास्ट गो फॉर दिस इनिंग. टार्गेट सेट करणारा चेंडू हाताळलेला गोलंदाज राज. सामना करेल अक्षय थेटे. धावसंख्या 37. ओ गोपनी सारखी बॅट फुल लॉफ्टेड ऑन ड्राइव. तिथे फिल्डर पोहोचण्याच्या पलीकडे चेंडू अलीकडेच गेलाय. एका टप्प्याने चौकाराने हे षटक समाप्त केलं. इनिंग समाप्त केली अक्षय थेटेने. 24 धावा त्याच्या वैयक्तिक. संघाची धावसंख्या 41. 42चं टार्गेट जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये ठेवलंय. आई गावदेरी नानकर स्पोर्ट्सने अनुज 11 जय दुर्गा लोणाड समोर जिंकण्यासाठी, फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आव्हान 42 धावांचं 18 चेंडूंमध्ये. हॅलो. तर प्रेक्षक आपण पाहिलं या ठिकाणी की शेवटचा अगदी मस्त चौकार मारा, त्याच्या आधी षटकार आला होता आणि तब्बल ह्या षटकात सुद्धा 16 धावा वेचल्या. राजवती आक्रमण झालं. आधीच्या षटकात सुद्धा राहुलवरती शेवटच्या चेंडूमध्ये षटकार मारून 16 धावा कुठल्या. परंतु पहिलं षटक जे अजयने हाताळलं ते फक्त 9 धावांचं होतं. 3 षटकाच्या सामन्यामध्ये अशा पद्धतीने चढता धावांचा आपण क्रम बघितला आणि अशा पद्धतीने चांगली मोठी धावसंख्या निर्माण केली. फायटिंग स्कोर जबरदस्त निर्माण झाला आणि असाच सामना आमच्या प्रेक्षकांना पाहायला आवडेल. रिक्वायर रन रेट असेल प्रत्येक षटकामध्ये, आस्किंग रन रेट असेल 14.0च्या वेगाने जावं लागेल टीम अनुज 11 जय दुर्गा लोणाड संघाला. कशा प्रकारचा तो इनिंगचा परफॉर्मन्स असेल दोन्ही संघाचा ते बघायचं आहे. 21 धावा डिफेंड करेल का गावदेवी नानकर संघ, की 42 धावांचं आव्हान आपल्या मनाशी बाळगून, आपल्या हाताशी बाळगून तो पार करेल, ते ध्येय गाठेल संघ लोणाड. हे आपल्याला ऐकवतील कॉमेडी बॉक्समधून एक उत्कृष्ट समालोचक ज्यांच्या आवाजाविना आमने लोणाड परिसर असो किंवा पडगा टेनिस क्रिकेट असो स्पर्धा करणं कठीण आहे असे आमचे योगेजी पाटील. पण तो वन मॅन आहेत बिचारे. रोजचे कॉल असतात, रोजच्या टुर्नामेंट आहेत, किती कव्हर करणार हाही प्रश्न आहे. जेव्हा त्यांना कव्हर करता येते तेव्हा आमच्याकडे सोबतच काही टुर्नामेंट. नक्कीच आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो की काही ठिकाणी आम्हाला अनेक संधी ते देतात. आमचे लाडके समालोचक ज्यांनी माझ्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती
मी स्वतः मनोज कारवे म्हणतो की गेली 8 वर्षे कॉमेंट्री करतो, पण तो सर्वात जास्त चान्स मला दिल्या त्या योगेश पाटील सरांनी दिल्या या भिवंडी परिसरामध्ये. नक्कीच मी त्यांचा अनंत कोटी आभारी आहे. आणि आता आपण त्यांचा आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून. ते माझ्यासोबत असेल, पण तो कॉमेंट्री ते करतील, मी जरा स्कोरिंगमध्ये त्यांना साथ देणार. धन्यवाद. ओव्हर टू यू सर. जिथं तिथं आहे बोलबाला साऱ्या गावा शहरामध्ये, जिथं तिथं आहे बोलबाला साऱ्या देवरुंग पाड्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये, जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये, जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे. वा, काय बॅटिंग केली पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर या ठिकाणी अंकित दलवी आणि अक्षय थेटेनं. संकेतला मात्र या सामन्यामध्ये एकही चेंडूचा मात्र या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली नाहीये. कारण आपण पाहिलं तर अंकितच्या बॅटमधून 14 निघाला धाबा आणि या शेवटच्या षटकाला मात्र अक्षय थेटेनं नाबाद 24 धाबा जोडल्या. फक्त 8 चेंडू त्यांनी फेस केले, 2 सिक्सर आणि 2 चौकार त्याच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि 41 धाबा पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या गेल्या आणि 42चा मात्र आता पाठला करण्यासाठी सलामीच जोडी अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाची सुभाष ठाकरे आणि अजय कदम. आता मात्र या ठिकाणी कशाप्रमाणे सुरुवात करतील आपल्या संघासाठी. आणि मात्र गोलंदाजी मात्र या ठिकाणी मात्र चेंजेस केले गेले. अक्षय कुलच्या हातामध्ये चेंडू आता सोपवलाय. पॉवर प्लेचा स्पेल, पहिला चेंडू बॉडीला ब्रश होणारा चेंडू. सायंकाळचं सत्र आहे आणि या अशा क्षेत्रामध्ये पाहिलं की मोठे फटके खेळणे फार कठीण असतात, परंतु इथे आज ते मोठे फटके मात्र खेळावे लागतील. आणि या सीझनचा विचार केला तर जयदुर्गा अनुज 11 लोणार संघ पहिल्यांदा सेमीफायनल सामना खेळतोय, दुसऱ्यांदा. यस, परंतु इथे तर तुम्ही हा सामना जिंकला तर थेट फायनलमध्ये प्रवेश करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला मात्र इथे चांगली मेहनत करावी लागेल. डॉट बॉलनं सुरुवात आणि त्यानंतर पुन्हा 30 लेंथ. वो एक्सप्रेस डिलिव्हरी. हे बडे मॅच के खिलाडी आहे आणि ते मात्र पुन्हा सिद्ध करत असताना लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. पॉवर प्ले षटक फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुम्ही जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धाबा इथे जोडल्या नाही तर मात्र मागील 2 षटकांमध्ये तुम्हाला मात्र या धाबा भरपूर महागात पडू शकतील. आणि त्यामुळे आता मात्र सुभाष ठाकरेला आपल्या खेळामध्ये आपल्या स्ट्रोकमध्ये मात्र या ठिकाणी चेंजेस करावा लागतील, बदल करावा लागेल. बदल होणे कालाची गरज आहे सध्याच्या घडीला, कारण जीवन फार कठीण आहे मित्रांनो. अक्षय पुन्हा एकदा, हो पुन्हा मात्र बॉडी ब्रश होणारा चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील, परंतु इम्पॅक्ट जर पाहिलं तर भरपूर ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन होती, त्याच्यामुळे मात्र पंचांवरती कुठला प्रेशर नाही. लेगबाच्या स्वरूपात सिंगल धाव त्या मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या धावेने मात्र लोणार संघाचा मात्र पौशिकल श्री गणेश होता असताना तिसऱ्या चेंडूवरती ही अवांतर धाव आपण स्कोर कार्डमध्ये पाहिली. म्हणजे आजचा दिवसाचा आपण खेळ पाहिला तर अतिशय चांगल्या प्रमाणे इथे या सर्वांनी एन्जॉयमेंट केला आणि एक सक्सेसफुल डे आपल्याला इथे पाहायला मिळाला. हरिभक्त पारायण स्वर्गीय बारामजी घोडे स्मृती चषक 2026 2 दिवसांचा 16 का असू द्या, परंतु या ठिकाणी ज्याप्रमाणे क्रीडांगण नटवलेलं आहे, सजवलेलं आहे, असं वाटतं की लाख मोलाची स्पर्धा आहे. पुन्हा एक चांगला चेंडू आणि त्यानंतर असं वाटतं की आय थिंक कॉट बँड का सर स्मार्टची हलकीशी करणारी विकेट कीपर कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. चांगल्या प्रमाणे झेल तिथे पकडला आणि निराश पडून अजय कदम मात्र पाहू शकेल या ठिकाणी माघारी परतलाय. पहिला चेंडू मात्र तिथे फेस करत होता आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकेल त्या ठिकाणी एकही धाबेचं योगदान देऊ शकला नाहीये. थोडासा शफल झाला होता, बाहेर निघाला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला आणि हलकीशी मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी चेंडूनं बॅटला किस केली आणि सरळ विकेट किपर सुतारच्या दस्तावनामध्ये चेंडू मात्र आपल्याला अगदी ग्लोव्ज मध्ये पाहायला मिळाला. ने बॅटर आदित्य ना आपण पाहतो की जेव्हा क्वार्टर फायनल असतील, सेमी फायनल असतील किंवा फायनलच्या मॅचेस असतात त्यावेळी पहिल्या इनिंगमध्ये जो संघ मात्र बॅटिंग करतो आणि ज्यावेळी जर एखादा चांगला टोटल त्यांनी जर उभारला तर धाबांचा पाठलाग करण्यात थोडंसं मात्र मानसिक दडपण चेस करताना येत असतो आणि तो मानसिक दडपण मात्र या ठिकाणी वाढला गेलाय.
आणि आज खांडबल संघाने जो प्रमाणे खेळ साकारला शेवटच्या चेंडूवरती त्यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला नानकर संघाच्या समोर आणि तिथून मात्र संघाने मागे वळून पाहिले नाही परत इथे फटका लाजबाब मिडॉनच्या अगदी डोक्यावर चेंडू सरळ चाललाय अगदी मिडॉप होता आणि त्याच्या डोक्यावर चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे चाललाय हा पहिल्याच चौकारात असताना टीम अनुज 11 जयदुर्गा लोणार संघासाठी चला चेंडू द्या लगेचच चेंडू घ्यायचा आपण परफेक्टली पॉवर प्ले स्ट्रोक पाहिला आपण क्लासिकल फटका देतेच्या बॅटमधून मात्र इथे पाहायला मिळाला या फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे लोणार संघाला धाबांचा पाठलाग करायचा असेल तर ताकद तर ठेवतोय लोणार संघ की इथं सुद्धा मात्र या धाबांचा चेस होऊ शकतोय परंतु त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रमाणे खेळ मात्र साकारावा लागेल आणि प्रयत्न करतोय आदित्य पुन्हा मात्र तोच फटका केलायचा होता परंतु सरळ मिड ऑफच्या हातामध्ये चेंडू आणि दुसरा धक्का लागत असताना आदित्यच्या रूपानं दुसरी सफलता अक्षय कोहली आपल्या संघाला प्राप्त करून देत असताना जय अंबिका क्रिकेट संघ गातो ठाणे जिल्ह्यामध्ये जय अंबिका क्रिकेट संघ गातो ठाणे जिल्ह्यामध्ये जय अंबिका क्रिकेट संघ गातो ठाणे जिल्ह्यामध्ये जय अंबिका क्रिकेट पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर या ठिकाणी कुठेतरी आई गावदेवी नानकर संघाच्या बाजूने लागलेला आहे कारण पहिल्या षटकामध्ये फक्त या ठिकाणी अक्षय कोहलीने धावा खर्च केल्या 5 आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स मात्र त्याच्या नावावरती राहिले लक्ष पाहिलं तर 42 धावांचा आहे म्हणजे 37 धावांची आवश्यकता येणारा 12 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आणि या फलंदाज अक्षय मडवी 4थ्या क्रमांकावरती आलाय सुभाष ठाकरेच्या सोबतीला ज्या सुभाष ठाकरेनं पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 3 चेंडू फेस केले होते एकही धाव त्याच्या बॅटमधून मात्र निघाली नव्हती परंतु अक्षय थेटीच्या विरोधात धाबांचा वेग तो वाढवणार का हेलिकॉप्टर उडवलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस कॅच असंच म्हणावं लागलं अक्षय कोहलीसाठी सहजपणे तो झेल तेडे पकडला आणि सुभाषची विकेट्स मात्र या ठिकाणी अक्षय थेटीने आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि आज अक्षय थेटी एक्झॅक्टली विकेट टेकर राहिला पूर्ण दिवसभराचा त्याचा खेळ पाहिला तर अष्टपैलू कामगिरी त्याची आज आपल्याला पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळाली परंतु या सायंकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनलच्या लढतीमध्ये थोडासा मात्र या ठिकाणी आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतो या संघ जयदुर्गा अनुज 11 लोणार संघ आय थिंक राजच्या शेवटच्या 2 चेंडूवरती जिथून 10 धाबा थेटीने जोडल्या तिथून मात्र एक मानसिक दडपण मात्र त्या संघावरती आपल्याला पाहायला मिळाला बॅटर राज थले आबात राज आहे परंतु आज आजच्या दिवसावरती जर राज करायचं असेल तर मात्र राजला मात्र या ठिकाणी एखादी चमत्कारी इनिंग मात्र इथे खेळावं लागेल 11 चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे 37ची तुम्हाला गरज परफेक्ट यॉर्कर कुठल्या पंचाच्या मनामध्ये शंका नव्हती जसा राज आला तसा माघारी गेला कारण थेटीनं सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स प्राप्त केल्या गोलंदाजी जाऊन हॅट्रिक आज खरोखरच या स्पर्धेचा आपण विचार केला तर मात्र सर्वांचं मी प्रथमतः जे आयोजन समिती आमची आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय कारण अतिशय चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्वांची मेहनत राहिली एक जुटीने सर्वजण राहिले आणि आज खरोखरच यश त्यांना मात्र प्राप्त झालं त्यामध्ये जरूर पंडितजी गोडे अर्थात त्यांचे बॅकबोन आहेत सतीश गोडे असतील अनिकेत गोडे केतन गोडे संकेत गोडे अभिषेक गोडे ओमकार गोडे हर्षद गोडे मंथन गोडे सागर गोडे जयेश सुतार तुषार गोडे केतन बजागे वैभव गोडे आणि देवेश गोडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आज सर्वांची मात्र मेहनत या ठिकाणी आपण पाहिली आणि आज चांगल्या प्रमाणात खेळ आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलाय लक्ष्यावरती मारा करण्याचा प्रयत्न अक्षय थेटीचा पाला मिळतोय या हॅट्रिक बॉल परंतु इथे लाईनमध्ये थोडीशी बिघाड पाहिली आणि अतिरिक्त सौजन्य मात्र पाहू शकला या ठिकाणी एक धाव तिथे मात्र खर्च केली 4 विकेट्स आतापर्यंत गमावले फक्त 6 धावा फलक्यावरती पूर्णपणे नाजूक परिस्थिती लोणार संघाची आपण पाहत आहोत पंचांचा पुन्हा पाहू शकला या ठिकाणी 22चा सिग्नल पुन्हा एक एक्स्ट्रा धाव तिथे मात्र आपण इथे पाहत आहोत आणि असं वाटते की आज पुन्हा मात्र आय थिंक नानकर संघ मात्र फायनलमध्ये एंट्री करतो की काय परंतु खेळ अजूनही भरपूर शिल्लक आहे खेळामध्ये बदल करावा लागेल पुन्हा एक चांगला चेंडू अक्षय मडवी ऑफस्टिकच्या बाहेर निघाले आणि निलेश कोहली सुद्धा आता मात्र पूर्णपणे संतुष्ट असतील ज्याप्रमाणे खेळ त्याच्या मुलांचा मात्र आज दिवसभरामध्ये पाहायला मिळतोय कारण त्याचं मिशन आहे
1, परंतु त्यासाठी तुम्हाला एक ट्रॉफी जिंकावी लागेल. कडक शॉट ऑन साईडला हुक केलाय. या फटक्यांची आवश्यकता आहे. अक्षय मडवी सांगतो अजूनही सामना संपला नाही. जोपर्यंत मी खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मी आज माझ्या गावासाठी खेळणार आणि खेळावंच लागेल. पहिला सिक्सर येत असताना अनुज 11 जयदुर्गा लोणार संघासाठी आणि षटकरच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 13 या आकड्यावर. चेंडू आता मात्र पाऊचकर शिल्लक आहेत. एकूण 7 आणि 7 बॉलमध्ये तर विजयासाठी या ठिकाणी 29 धाब्यांची गरज. म्हणजे तुम्हाला किमान कॅल्क्युलेशन क्रिकेट करून मात्र खेळावं लागेल. 7 बॉलमध्ये तुम्हाला तब्बल 6 षटकार मारावा लागतील आणि तो खेळ इथे मात्र अक्षय मडवी करणार का? क्रिकेटचा खेळ आहे. इथे दांडी घेऊन परफेक्ट इष्टाच्या अगदी रोखवाना चेंडू हाताला आणि किती दूरवर चेंडू आय थिंक इष्टी मात्र त्या ठिकाणी जाऊन उडाली. हा खेळ अक्षय थेटीचा आहे. फायटर खेळाडू आहे. उगाच नाही द वॉरियर्स ऑफ नांदकर म्हणून त्याला मात्र संबोधला जातोय. जबरदस्त मात्र पलटवार अक्षय तृतीच्या स्पेलमध्ये फक्त त्याने धावा खर्च केल्या 8 आणि तब्बल गडी बाद केले त्यांनी 3 विकेट्स. म्हणजे आता शेवटच्या 6 बॉलमध्ये 29 धाब्यांची गरज. नाणेफेकी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात जिंकली त्या ठिकाणी आणि अशा मोमेंटला मात्र टॉस सुद्धा फार महत्वपूर्ण असतो. मागणी अजय कदमने केली परंतु टॉस जिंकणं प्रतीकनं. मला असं वाटलं की नाणेफेकीसाठी आज सुतार येणार परंतु त्यांनी प्रतीकला मात्र आज कॅप्टनशिप दिली आणि त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये आज पूर्ण दिवसभर गावदेवी नांदकर संघाचा खेळ बहरला गेला. डावातील तिसरं षटक शेवटचं षटक आजच्या दिवसातील संकेत दलवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बॅटर राहुल थले आलाय लेफ्टी बॅटर. 5 बॉल 29ची गरज. फटका अभेद केला. स्क्वेअर लेकडे शुभम आहे कारण त्याच्यावरती सर्व नांदकरकरांचा भरोसा आहे. सोनू नावानं मात्र फार प्रसिद्ध तो खेळाडू आहे. ज्यावेळी त्यांनी सर्वात मोठी स्पर्धा केंद्रीय राज पंचायत चषक 2026 मध्ये जो सेलिब्रेशन केला होता 25च्या माध्यमातून तो सेलिब्रेशन अजूनही मात्र कोणी विसरू शकला नाहीये. अगदी आपल्या पायातील सूश कला आणि ज्या प्रमाणे आपण एखाद्या आपल्या GF ला कॉल करतोय त्या अनुषंगाने तो सेलिब्रेशन राहिला होता आणि तिथून मात्र सुरूनं पाठीमागे वळून पाहिलं नाहीये. हो जरूर. आणि पहा GFचा ज्यावेळी आपण वर्णन केलं लगेच आमचे ओंकार एवढे पुढे आले. त्यांची छाती अगदी फुगली गेली आणि तोही सोनूच आहे. म्हणजे सोनू यांना मात्र त्या गोष्टीची फार जाणीव असावी. परंतु आज पहिल्याच सामन्यामध्ये त्यांचा प्रवास संपन्न झाला. ही थोडीशी मनामध्ये खंत राहिली आमच्या. असं वाटलं ते घरच्या मैदानावरती आज इलाका भी हमारा और धमाका हमारा रहेगा परंतु नेहमीच सारखं. चला हरकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे. चला खेळायला सुरुवात करा. संकेत 5 बॉलमध्ये 29ची गरज. तो इथे मात्र पाहू शकाल लाईन थोडीशी चुकीची होती. लेगस्टमच्या चेंडू मात्र बाहेरून चाललाय. नवीन फलंदाज दीपेश आलाय. 5 बॉल 28ची गरज. सायंकाळचा 17 पाहू शकेल या ठिकाणी. नेहमीच आपण पाहतो की स्पर्धा कोणती असू द्या या क्रीडांगणावरती प्रेक्षकांची अतूट गर्दी आपल्याला पाहायला मिळत असते. सर्वांचं हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु शॉट मिडविकेटला फिल्डर तैनात. सिंगल धाव तिथे मात्र पुढे केली गेली आणि लगभग असं वाटतं की आता मात्र जो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र या स्पर्धेतून नांदकर गावापर्यंत पोहोचला असावा. कारण फक्त इथून 4 लिगल बॉल टाकायचे आहेत. 4 लिगल बॉल तुम्ही हाताळले तर तुम्हाला या सामन्यापासून कोणीही विजयापासून दूर ठेवू शकणार नाहीये. क्वालिटी क्रिकेट नेहमीप्रमाणे आज नांदकर संघाचा सुद्धा आपण पाहिला. आई गावदेवी नांदकर एक टेनिस बॉल मधील खूप मोठं नाव आहे परंतु संकेतला असं वाटतं की ही स्पर्धा मला लवकर सोडायचीच नाहीये. एवढा तो मात्र या स्पर्धेमध्ये मग्न झालाय. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव. पंचाचं कार्य सुद्धा मात्र तो जास्त वाढवतोय. लगेच पंच शकील कोटील सरांचा मात्र इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला. ऑन साइडला खेचून दिलाय. वाव वाव मूड फ्रेश करने वाला है सिक्सर. हे फटके थोडीशी
आधी येणं गरजेचे होते. मॅच मध्ये मात्र रंगत वाढली असती, परंतु या ठिकाणी म्हणताना की दिव्यातील वात विझल्यानंतर तेल टाकून काही फायदा नाहीये. आणि त्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल इथे एक स्ट्रोक आलाय. अंकित चला बॉल आलेला आहे. चला आपण खेळायला सुरुवात करूया. चला मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. सिक्सरच्या अनुषंगाने संघटित धावसंख्या 22 वरती पोहोचली गेली, म्हणजे 20 धाब्यांची अजूनही गरज आहे. 3 बॉल शिल्लक. जर इथे गोलंदाजांनी चुकी केली तर मात्र इथूनही मात्र 3 बॉल मध्ये 20 धाबा होऊ शकतात. आणि त्यासाठी आता मात्र पुन्हा राहुल थळे आता मात्र तिकडे सज्ज होतोय. एखादा एक्स्ट्रा बॉल इथे जर मिळाला किंवा त्याच्यावरती चांगल्या प्रमाणे धाबा इथे आल्या तर पुन्हा मात्र संधी लोणार संघाला निर्माण होऊ शकते. परंतु ती चूक संकेत दलबी इथे करणार का? हो, लिगल बॉल. फायनलीकडे पाहू शकतो डीप प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. चांगल्या प्रमाणात गेम प्लॅनिंग आज नानकर संघाच्या वतीने आपण पाहिली आणि त्या गेम प्लॅनिंगच्या अनुषंगाने गोलंदाजी सुद्धा मात्र आज पूर्ण दिवसभर मात्र आपण पाहिली. कारण आज दिवसभराचा विचार केला तर विदाउट अक्षय कोहली, विदाउट शुभम, विदाउट साहिल जाधव आज प्रॉपर 3 गोलंदाज मात्र आज नानकर संघाकडे नव्हते. तरी सुद्धा मात्र या संघानं फाईट केली आणि मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये 3 गोलंदाज मात्र पाहिलं तर संघामध्ये आल्यानंतर एक वेगळी मात्र त्यांची ताकद वाढली गेली. ओव्हर पिच लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह चेंडू गॅप मध्ये चाललाय. ओ मयूर दलवीनं फुटवरचा वापर केला, परंतु चेंडू मात्र अगदी स्क्वेअर लेगच्या पलीकडे जात असताना चौकारी ते मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.